श्री स्वामी समर्थ. आज ना स्वामी लवकर उठला आहे, मस्त असं कुर्ता वगैरे घालून रेडी आहे. त्यानंतर मी सगळे निघालो बाहेर जाण्यासाठी. आणि स्वामीला चंद्रकोर कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा ड्रेस आहे ना, कुर्ता स्वामी घालत नव्हता, जबरदस्ती त्याला मी घातले. असे छान छान कपडे असतात नाही, ते आम्हाला आवडत नाही, ते टोचतात म्हणतात, खाज होते मम्मा नको नको बोलतो तो. त्यानंतर आम्ही आलो होतो स्वामींच्या मठामध्ये. आज आहे गुरुवार आणि मिस्टरांना सुट्टी होती. म्हटलं चला खूप दिवसानंतर आम्ही आज गुरुवारी चाललो आहे. जातो आम्ही दर संडे जातो, पण आज गुरुवार आहे म्हटलं चला जावे स्वामींच्या मठामध्ये. नारळ घेतलं, खडीसाखर घेतली आणि स्वामींचं आवडतं फुल चाप्याचं घेतलं आणि त्यानंतर निघालो मठामध्ये. हा मठ खूप जुना आहे आणि खूप मोठा नाही आहे, आतमध्येच आहे का घरामध्ये छोटासा मठ आहे आणि खूप छान आहे आणि ते गेल्यानंतर खूप छान वाटतं. आणि ही एक हंबा दिसली स्वामीला, तो तिथंच थांबला स्वामी हंबाजवळच. गुरुवार आहे म्हटल्यानंतर स्वामींच्या मठामध्ये गर्दी तर असणारच, तुम्हाला दिसत असेल चप्पल, त्यामुळे समजत असेल आतमध्ये किती गर्दी आहे ते. आणि हा छोटासा मठ आहे आणि तो आतमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेरचं मंदिरासारखं किंवा असं बाहेर काही दिसणार नाही. आणि हा मठ कुठे आहे, तुम्ही जर इथे कधी गेला असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. हा मठ स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर जी शांती मनाला आणि जो आनंद भेटतो ना, तो कुठंच भेटत नाही. आणि ह्या मठामध्ये ना खूप देवी देवतांचे फोटो वगैरे आहेत, जर स्वामींच्या पादुका आहेत, इथं औदुंबरचं झाड आहे आणि खूप छान वाटतं इथं आल्यानंतर. स्वामींच्या कितीतरी प्रकारच्या मूर्ती इथं आहेत, प्रत्येक रूपामधले स्वामी महाराज इथं आहेत. इथे बाळमामा पण आहे, अंबाबाई आहे कोल्हापूरची, विठ्ठल रुक्माईचा फोटो आहे. खूप या एका मठामध्ये गेल्यानंतर ना खूप साऱ्या देवी आणि देवतांचे दर्शन होतात, त्यामुळे आम्ही दर गुरुवारी किंवा रविवारी जातोच मठामध्ये. आणि स्वामींनी काहीतरी द्यावे म्हणून मठामध्ये जात नाही मी, स्वामींनी खूप काही दिले मला म्हणून मी मठामध्ये जाते स्वामींचे. आणि हो, मी स्वामी भक्त आहे. आयुष्यात स्वामी आल्याने आयुष्य स्वामीमय झालं. आमचे हे छोटे स्वामी समर्थ ह्या दोघांना पण बाप्पाचं दर्शन घ्यायला खूप आवडतं. स्वामीला स्पेशली आवडतं, कारण स्वामी कुठेही कोणते फोटो दिसू दे, मूर्ती दिसू दे, किंवा जरी पेटलेला दिवा जरी दिसला ना तरी तो नमस्कार करतो बाप्पा म्हणून. आणि आज स्वामी महाराज कसे सगळे किती मस्त दिसतात ना. स्वामी महाराजांकडे एकदा बघितलं आहे ना, असं मन खूप प्रसन्न होतं आणि जे टेन्शन असतं, आपली काळजी भीती असते ना, ते सगळं जातं आपल्या मनातून. आणि खूप छान वाटते ते आल्यानंतर. इथे जपमाळ पण असते, आपण जप करू शकतो, ते बसले असतात ना तिथं जपमाळ करू शकतो. आणि ते आवाज नसतो आणि फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामीचं चालू असतं. पण हे आमचे दोघंही स्वामी समर्थ थोडे मस्ती होते, त्यामुळे त्याला उचलून घेतलं आणि छान इकडून दर्शन वगैरे झालं. आणि तिथून आम्ही निघालो लवकरच, कारण गर्दी होती आणि स्वामी राहत नव्हता, कारण लवकर त्याला घेऊन गेले तिकडे, तो राहत नव्हता तिकडे. आणि म्हटलं सगळे जप करतात, त्यांना डिस्टर्ब नको, त्यामुळे फारसं काय आम्ही तिथं बसलो नाही, दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो. येताना आम्हाला त्यांनी श्रीफळ दिलं आज प्रसाद म्हणून. आणि नंतर स्वामीला हवा होता ज्यूस, एका ज्यूस शॉपमध्ये आलो, कारण ऊन खूप होतं आणि मुलांना पण भूक लागली होती. म्हटलं चला ज्यूस पिऊया, का स्वामीला ज्यूस प्यायला खूप आवडतं. कसा पितो बघा, मोठ्याला आमच्या ना भरवावं लागतं, पण छोटा आमचा खूप शाणा आहे, खूप हुशार आहे स्वामी. आणि त्या स्वतः ही भाजी घेतलेली तुम्ही तर शॉपमध्ये घेऊन स्वतः घेऊन जातो, खिचू मम्मा दे माझ्याकडे म्हणून. त्यानंतर आम्ही आलो गिफ्ट शॉपमध्ये. आम्हाला कोणाला गिफ्ट घ्यायचं नव्हतं, हे मुलांनाच गिफ्ट घ्यायचं होतं. तर समजला हवा होता हा कॅमेरा, तो कॅमेरा घेतला आम्ही. आता ना स्वामी पण ना हट्ट करायला लागला की मम्मा मला हे टॉईज दे, ते टॉईज दे म्हणून. शॉपमध्ये गेल्यानंतर स्वामी शांत बसत होता आणि त्याने स्वतः आपल्यासाठी चॉईस केला आणि तो म्हटलं मम्मा हेच हट्टच करत होता की मला देस दे म्हणून. त्या दोघांना पण टॉईज घेतले. चला चला चला. नंतर ते डीजे पण लागणार ना, नंतर इथं मोठी पूजा होईल. चल पप्पा वरती एक मिनिट थांब. शिवाजी महाराज असलीच आहे. थांब 2 मिनिट थांब. सासरा चिडायला लागलेला आहे. जिजाऊ साहेब इकडे बळांतीन झालेले आहे. पप्पा तुला काय बोलले? चल. पप्पा शिवांचे पप्पा तुला काय बोलले? मला काय नाही बोलले. तिची छेडछाड केल्यामुळं ही नगरी बांधली गेली.
सुशिक्षित कराय अशा या जागृत देवस्थानाच्या समोर स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो मी येण्यासाठी घरी. येताना मध्ये हा स्मारक भेटला शिवाजी महाराजांचा. तिथं आम्ही थांबलो. खूप छान डेकोरेशन पण केलं होतं आणि आज शिवजयंती आहे. चला म्हटलं स्वामी समर्थांना पण आपला इतिहास समजायला हवा. महाराज कोण होते, काय केलं त्याने, ते थोडं त्यांना समजावून सांगितलं. महाराजांची त्यांची भेट करून दिली आणि त्यानंतर मी तिथून निघालो आणि त्यांनी खूप छान असं डेकोरेशन केलं. खूप छान अशी रांगोळी काढली होती. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.